नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? अगदी भारत पाकिस्तान सामन्याला पूर्वीसारखं मजा राहिलेली नाहीये, महत्त्व राहिलेलं नाहीये. सगळ्यांना सगळं माहिती आहे. तरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणल्यानंतर आम्ही पत्रकार मैदानाकडे पळत सुटतो आणि तुम्ही टीव्हीला चिकटता. ही गोष्ट सत्य आहे की नाही? त्याचं कारणच असं आहे, या लढतीमध्ये क्रिकेटच्या बरोबर आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे या लढतीला एक वेगळी किनार असते असं मला नेहमीच वाटतं. कारण सामना आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा संपूर्णपणे वेगळा भाग असतो. कित्येक वेळेला खेळाडूंना सांगितलं जातं, ए बाबा रे, बाकीच्या सामन्यात जिंकला हरलात तर आम्हाला फरक नाही पडणार, पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंका. हो की नाही? आपल्या मनात हे येतं की नाही? त्यामुळे रविवारच्या लढतीच्या बाबतीत मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सकाळ स्पोर्ट्स. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या सर्वात पहिल्यांदा वर्णन करत असताना मी खेळपट्टीबद्दल बोलीन. प्रेमदासा मैदानावरती मी असंख्य सामने कव्हर केलेले आहेत. भरपूर मोठी सीमारेषा आणि पूर्ण तयार केलेलं पाणी, रोलिंग या सगळ्या दृष्टीने थोडंसं गवत, बाइंडिंग करता थोडंसं गवत हे करून ही खेळपट्टी मस्तपैकी तयार केली गेलेली आहे. थोडीशी या खेळपट्टीचा स्वभाव हा स्लो खेळपट्टीकडे असतो, एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून या खेळपट्टीवरती थोडा स्पिनरचा बोलबाला असू शकतो फास्ट बॉलरपेक्षा, कारण फास्ट बॉलरचा बॉल बॅटीत येतो. खास करून वेगानं टाकणाऱ्या फास्ट बॉलरचा बॉल तर अजून बॅटीत येतो. हा माझा अनुभव आहे. दुसरं अपडेट हवामानाबद्दलचं. होय, पावसाची शक्यता आहे. खोटं कशाला बोलायचं? पावसाची दणदणीत शक्यता आहे. स्थानिक वेधशाळेने अंदाज वर्तवलेला आहे की कमी दाबाचा पट्टा हा क्रिकेटला फटका मारायच्या तयारीत आहे. बरी गोष्ट एवढीच की वारं कसं वाहत आहे याच्याकडे वेधशाळेचं लक्ष आहे आणि त्याचबरोबर सामन्याच्या अगोदरपासनं सामन्याच्या वेळेत चालू व्हायच्या वेळेपर्यंत हा पाऊस खूप जोरात आहे. नंतर थोडंसं वातावरण बरं होणार आहे असा अंदाज वर्तवला गेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रेमदासा मैदानावरती खूप मोठ्या प्रमाणात कर्मचारी ठेवले जातात. हे कर्मचारी कमाल आहे, त्यांची क्षमता अचाट आहे. हे फक्त स्क्वेअर नाही तर कॉर्नर टू कॉर्नर संपूर्ण सीमारेषेपर्यंतची आच्छादनं टाकून पावसापासनं मैदानाचा बचाव करण्याची क्षमता हे कर्मचारी ठेवतात. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे या मैदानाचं ड्रेनेज जे आहे ते अप्रतिम आहे. त्यामुळे पाऊस पडलेला वाहून जाण्याच्या दृष्टीने सर्व तयारी या मैदानाची आहे. या सकारात्मक गोष्टी आहेत. त्यामुळे पावसाने व्यत्यय आणला तरी सामना व्हायची शक्यता या गोष्टीमुळे वाढणार आहे. ही दिलाशाची गोष्ट म्हणता येईल. आता मुख्य क्रिकेटविषयी बोलूयात. भारतीय संघाविषयी मी पहिल्यांदा बोलेन, कारण 3 फलंदाज, 8 पैकी 3 फलंदाज हे त्या मानाने तंत्रशुद्ध बॅटिंग करतात. सूर्यकुमार यादव तंत्रशुद्ध खेळतोच आणि नंतर 360 डिग्री फिरतो, ही वेगळी गोष्ट आहे. पण तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल हे त्यातल्या त्या तंत्रशुद्ध बॅटिंग करतात. उरलेले 5 खेळाडू म्हणजे समोरच्या गोलंदाजांवरती कडाडून हल्ला करतात. म्हणून पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारतीय संघ एक इम्पॅक्ट करायला जातो. त्या इम्पॅक्टला जर का बळ मिळालं तर पहिल्या 6 ओव्हरीतच असा काही कडाडून हल्ला होतो की समोरचा संघ आणि बोलर्स एक गांगरून जातात आणि नंतर त्या मिळालेल्या पायाचा वापर मोठा धावफलक उभारण्यात केला जातो. खूप लोकांनी मागच्या काही व्हिडिओमध्ये वर्णन केलं की अरे अमेरिकेविरुद्ध आपण थोडे अडखळलो, अरे आपण नामिबिया विरुद्ध अडखळलो. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही कोणाला कमी लेखत नाही. हे सगळं म्हणलं आणि किती लक्ष देऊन खेळलं तरी तगड्या संघाविरुद्ध खेळताना जी एकाग्रता असते ती वेगळी असते. त्या एकाग्रतेची वाट भारतीय संघ बघत आहे, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघ चांगलाच खेळ करेल याच्या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. कारण भारतीय संघाच्या फलंदाजीची ताकद अचाट आहे. याच्यामध्ये समोरच्या पाकिस्तानचे पत्रकार हे तेच भीती बोलून दाखवत आहेत की भारतीय संघाकडे 6 हिटिंग ॲबिलिटी जी आहे ती काही वेगळ्याच लेवलची आहे आणि त्यामुळे तो संघ जास्त धोकादायक होतो. त्या मानाने पाकिस्तान संघामध्ये 6 हिटिंग ॲबिलिटी असलेले खेळाडू कमी आहेत
आणि बॉलिंगचं जर का बोलायचं झालं तर बुमराह आणि वरुण चक्रवर्ती हे खूप महत्त्वाचे आहेत. हार्दिक पांड्या आणि त्याला 7 अक्षर पटेलची ही मिळणारच आहे. दुबेला वेळ आली तर बॉलिंग करायला लागणार आहे. पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बुमराह विरुद्ध रणशिंग साहिबजादा फरानने फुंकलेलं आहे. मान्य आहे, या फलंदाजांनी गेल्या मॅचमध्ये मस्त बॅटिंग केलेली होती. अगदी बुमराहला सुद्धा टकाटक फटके मारलेले होते. तिथं गप्प बसायचं असतं. त्यांनी गर्जना केलेली आहे, वल्गना केलेली आहे की बुमराहचं करिअर बर्बाद होईल अशा पद्धतीची बॅटिंग मी करू शकतो, त्या लईत मी आहे. बोलायची गरज नसते, कारण साहिबजादा फरहान हा त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलला आहे. बुमराह बोलत नसतो, करायचं ते काम करत असतो. त्यामुळे भारतीय संघ या सामन्याची पूर्णपणे तयारी करू नये, मनोमन, शारीरिक, मानसिक सगळी तयारी करू नये आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हाती पकड मिळवायची आणि नंतर ती घट्ट पकडून ठेवायची अशा पद्धतीचा खेळ करायचा विचार हा भारतीय संघ करणार आहे. ह्याच्यामध्ये विशेष काहीच नाही. याच पद्धतीचं दणकट क्रिकेट, परिपूर्ण क्रिकेट खेळायचाच प्रयत्न भारतीय संघ करत आलेला आहे. पाकिस्तान विरुद्ध वेगळं काही करता येणार नाही. मानसिकता जी आहे दडपण पेलण्याची, अपेक्षांचं ओझं पेलण्याची, ही भारतीय संघाकडे खूप जास्त आहे. नवीन पिढीमध्ये आत्मविश्वासाचं पाठबळ हे जबरदस्त आहे, मान्य करायला लागेल. आता थोडंसं पाकिस्तानी संघाबद्दल बोलतो. त्यांच्या संघात 2 नावारूपाने खूप मोठे असलेले खेळाडू आहेत. एक शाहीन शाह आफ्रिदी आणि दुसरा बाबर आझम. पण ह्यांनी सामने जिंकून देणारी कामगिरी गेल्या काही वर्षात केलेली नाही आहे. बाबर आझमला संघात का घेतलं ह्याच्यावरनं बोंबाबोंब झालेली होती, कारण हा खेळाडू तंत्रशुद्ध बॅटिंग करतो, काही डॉट बॉल जरा जास्त खेळतो आणि मग वेळ घेतल्यानंतर फटकेबाजी चालू करतो. हे T20 क्रिकेटमध्ये आता परवडत नाही अशी बातचीत होती. आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या बरोबर दुसरा फास्ट बॉलर करण्यापेक्षा सईम आयुबची ऑफस्पिन ही पाकिस्तान वापरते. उस्मान तारिकचं एका बाजूला बोलणं होतं आहे, दुसरीकडे त्यांच्याकडे एक लेग स्पिनर आहे आणि लेग स्पिनर 2 आहेत. कोणाला खेळवतात हे बघायला लागतं आहे. पण त्यांचा मुख्य भरवसा हा फलंदाज आणि गोलंदाजांपेक्षाही ऑलराऊंडर्सवरती आहे. या ऑलराऊंडर्समुळे त्यांची ताकद ही बऱ्यापैकी वाढत जाते, कारण जे बॉलर्स आहेत ते बऱ्यापैकी बॉलर्स आहेत पण बॅटिंग करू शकतात. अगदी पहिल्या सामन्यामध्ये फहीम अशरफनी सुद्धा सामन्यातला कलाटणी देणारी बॅटिंग केली होती, हे विसरून चालणार नाही. परंतु फलंदाजीमध्ये सईम आयुब आणि साहिबजादा फरहान हे सलामीला काहीतरी करामत करून दाखवायच्या मनसुब्यामध्ये आहेत. ही गोष्ट अगदी उघड आहे. आणि नंतर बाबर आझम आहे, स्वतः कप्तान सलमान आहे, हे नंतर त्या पायाचा वापर करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील. आत्ताच्या घडीला दोन्ही संघातले खेळाडू प्रांजळपणे कबूल करतायत की हा सामना म्हणजे दडपणाचा सामना करायला लागतो, ही गोष्ट उघड आहे. फक्त भारतीय संघातले खेळाडू हे दडपण, हे अपेक्षांचं ओझं, हे संकट नाही तर संधी म्हणून बघतात. ही गोष्ट आपण विसरायला नको. गर्दी प्रचंड होणार आहे या सामन्याला, कारण भारतातनं असंख्य लोक सामना बघायला आलेले आहेत. स्थानिक लोक आहेतच आणि त्याच्याबरोबर ICCची संपूर्ण पलटण हा सामना बघायला हजर होणार आहे. स्पॉन्सर्सची संपूर्ण पलटण हा सामना बघायला येणार आहे, कारण भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भावना गुंतलेल्या असल्याने दोन्ही बाजूचे जे पदाधिकारी आहेत तो हा सामना बघायला तडफडत येतात. कारण हा सामना प्रत्यक्ष बघण्याची जी काय मजा आहे ती और आहे. हा माझाही अनुभव गेल्या कित्येक वर्षांचा आहे. कागदावरती आणि गेल्या काही वर्षातल्या परफॉर्मन्सवरती जर का लक्ष टाकलं तर भारतीय संघ वरचढ ठरला आहे, पुरून उरलेला आहे. त्याला मी एवढंच म्हणतो की पाकिस्तान संघ भारतापेक्षा कागदावरती कितीही त्या मानाने कमजोर दिसत असला तरी त्यांना एक गोळी लागू होते आणि ती म्हणजे भारताविरुद्धचा सामना. त्यांच्या सगळ्या आजारावरती ही एक गोळी, हे एक औषध लागू होतं. म्हणून भारताविरुद्ध खेळत असताना त्यांना एकजूट करायची वेळ येत नाही, ते आपोआप एकजूट होतात. त्यामुळे रविवारच्या सामन्याला मजा येणार आहे. फक्त पर्जन्य देवा या सामन्यावरती, पावसाचं पाणी ओतू नको, थोडीशी हजेरी लाव आणि नंतर सामना होऊ देत. एवढे सगळे क्रिकेट रसिक पर्जन्य राजाला हात जोडून विनंती करतायत, त्याच्यातला मी सुद्धा एक आहे. त्यामुळे तुमचा प्रतिनिधी म्हणून, सकाळचा प्रतिनिधी म्हणून या सामन्याचं प्रत्यक्ष दर्शन मी घेणार आहे आणि नंतर त्याची बित्तम बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुमचे विचार काय आहेत हे जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या मतांचं आम्हाला मोल आहे. बाय बाय.